इतवारा बाजार परिसरात अनेक दिवसापासून दुकानदाराने अनधिकृतपणे अतिक्रमण केलेले अतिक्रमण बाजार परवाना विभागामार्फत काढण्यात आले. 6 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाई दरम्यान कटले, हातगाड्या, अनधिकृत साहित्य, टेबल, लोखंडी साहित्य, बासे तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. नागरिकांनी या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले. अमरावती महापालिका उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांनी 15 जानेवारी 2025 रोजी इतवारा बाजार या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्या अनुषंगाने उपायुक्तांच्या नियंत्रणाखाली बाजार परवाना अधीक्षक आणि संबंधित अधिकारी कर्मचारी या कार्यक्षेत्रात दक्षतेने कार्यरत होते. इतवारा बाजार परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांच्या उपस्थितीत इतवारा बाजार परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. प्रत्येक दुकानदाराने डस्टबिन ठेवण्याचे निर्देश यावेळी उपायुक्त यांनी दिले. सदर दुकानदाराने परिसर स्वच्छ ठेवावे असे निर्देशही यावेळी देण्यात आले. इतवारा बाजार परिसर संपूर्ण स्वच्छ व्हावा याच्यासाठी या परिसरातील स्वच्छता कर्मचारी, दुकानदार यांनी संयुक्त स्वच्छता मोहीम राबवावी अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. या परिसरात नालीवर कोणीही दुकान लावू नये असे सक्त निर्देश यावेळी त्यांनी दिले. शहरातील अतिक्रमण, पदपथांवर मुक्काम ठोकणारे फिरस्ते आणि अनधिकृत बांधकामावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून संयुक्त कारवाई केली जात आहे. पाहणी दरम्यान प्रत्येक दुकानदाराशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकाने धडक कारवाई केली. शहरात रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय गाठणाऱ्या अतिक्रमण धारकांवर अमरावती महानगरपालिकेची कारवाई सुरूच असून इतवारा बाजार येथे फुटपाथ, नालीवरील मोठ्या प्रमाणातील अतिक्रमण महानगरपालिका उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांच्या नेतृत्वात बाजार परवाना विभाग, अतिक्रमण विभाग, उत्तर झोन क्रमांक 1 रामपुरी कॅम्प, मध्य झोन क्रमांक 2 राजापेठ यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आले. तसेच फुटपाथ व सार्वजनिक रस्त्यांवर पुन्हा फुटपाथवर अतिक्रमण न करण्याच्या सूचना अतिक्रमण धारकांना देण्यात आल्या. कारवाई दरम्यान अतिक्रमण निर्मूलन पथक पूर्ण वेळ उपस्थित होते. या पाहणी दरम्यान सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, बाजार परवाना अधीक्षक उदय चव्हाण, अतिक्रमण विभागातील कर्मचारी उपस्थित होते. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.